तो हेलो गाइस, स्वागत है आपका मेरे इस ब्लॉग में। तो हम आए आहे आज, जाऊ मी तर मराठीतच बोलतो तुमच्यासोबत, हिंदीत काय बोलणार. आपण आलो आज आपल्या दंडामध्ये म्हणजेच शेतामध्ये. आज शेतामध्ये आलो आपण. तुम्हाला निसर्गाची खरी जर मजा पाहायची असेल तर ते फक्त आपल्या शेतामध्ये मिळते. म्हणजे कसं, इकडं तिकडं छान हिरवगार वातावरण आणि सगळं काय तुम्ही पाहू शकता. इथला नजारा कसा राहते. पहा कसं आहे, छान हिरवं हिरवं राहते. आणि कसं, एक म्हणलं तर इकडे शांती खूप राहतात. जसं आता खेड्यावरच्याच आहे मी, खेड्यावरती कसं भांडणं वगैरे हे तर चालतच राहतात. पण इकडे शेताकडे आलं तर कसं थोडा निवांत वातावरण राहते, त्याच्यामुळे थोडं छान वाटते. आणि आता आपण आपल्या शेताकडच्या विहिरीकडे जाऊ. तिथं असं म्हणतात का, काही म्हणजे लोक सांगतात आमच्या गावाकडे जे शेतामध्ये जे विहीर आहे त्या विहिरीमध्ये साप राहते, हे राहते, ते राहते, त्याच्या परिसरात फिरतात वगैरे वगैरे. तर आपण जाऊ. हे बघा ते विहीर वालीच आहे. आपण आज तिथे जाऊ आणि बघू काय आहे कसं आहे. मग तुम्हाला दाखवतो आमचं शेत कुठं आहे, म्हणजे दंड. तर बघा मित्रांनो, असा आहे रस्ता. ही आहे विहीर. या विहिरीमध्ये तर पाणी खूप छान दिसून राहिलं. बघा काठी. तर चला मित्रांनो, अशी होती आपली विहीर. आपण जाऊ आता आपल्या शेताकडे, म्हणजे जिथं धान लावलेलं आहे त्या तिथे जाऊ आपण. तर आपलं तिकडंच राहिलं मागं, पण इकडं आपण धान लावलं आपलं. तर त्याला तिथं जाऊ. लावून 2-3 दिवस झाले आहे. आपण असं आज तुरी बघायला आलो होतं, तर विचार केला बा ब्लॉग पण बनवूनच टाकावा. तर त्यासाठी हात दुखून राहिलं फोन पकडू पकडू. पण समजू शकता काय तुम्ही, ब्लॉगरसाठी काही काही पण ब्लॉग करणं गरजेचं असते. जाऊ दे, दुसऱ्या हातात पकडला आता. तर आपण आलो आपल्या दंडामध्ये. हे आपल्या धान लावलेली याची तणीस, आणि इथं होतं आपलं ढग. आणि हे ते चिंचेचे झाड दिसत आहे तिकडे दूरपर्यंत, तिथून तर तसं तसं ते तिकडं बोरीची काठी दिसत आहे तिथपर्यंत आपलंच आहे. तर एवढं आपल्या दंडाची जागा आहे, म्हणजे शेताची. हे जिथं आपण धान लावतो ती वाली. बघू शकता मित्रांनो, आता शेंगायचं म्हणजे तुरी बघण्यासाठीच आलं आहे खास मी आता, कारण का धान तर लावूनच झालं आहे, काही त्याचं हे नाही राहिलं. तुरी बघण्यासाठी आले. पण पहा तुम्ही तुरी कशी आहे काही, याला म्हणतात तुरीच्या शेंगा. आता तर लागणी चालू झाली आहे. हळूहळू झाल्यानंतर हे दाणे भरणार याच्यामध्ये. मग आपण त्याला गरम पाण्यामध्ये उकडून थोडा तिखट मीठ म्हणजे मीठ टाकून ते उकडून आणतात आणि मग ते खातात. छान लागतात ते काहीच खायला. रसा आहे, पण एकदा व्ह्यू बघा किती छान दिसते. असं राहते गावाकडचं वातावरण. तर असं आहे मित्रांनो, आपल्याकडे शेत असणं आवश्यक आहे. आणि आवश्यक तर आहेच, कारण का आपल्याला असं वातावरण बघायला मिळते, परिसरासोबत छान म्हणजे मिसळायला मिळते. त्यासाठी आपल्याकडे शेत असणं आवश्यक आहे. तुरीच्या शेंगा पण आता भरायला आल्या आहे. आपण काही दिवसात त्यांना उकळल्यानंतर तुम्हाला पक्का दाखवणार कसं राहते. त्या विहिरीचं असं इतिहास आहे का, तिथं म्हणजे म्हटलं जाते का जुन्या काळी ते कोणतरी राहत होते, असं झालं तसं झालं. आणि त्या विहिरीमध्ये सुद्धा कसं
असं म्हटलं जाते का दोघं जण आत्महत्या केली आहे पुन्हा काही असं सांगितलं जाते. आता ते बुडगे म्हणतात तर आता तसेच राहते. आजोबा आजोबा म्हणजेच आता बुडगे, कारण का वय झाली आहे त्यांची, काही पण सांगत राहतं असं झालं तसं झालं, आम्ही या काळामध्ये हे करत होतो, तुम्ही काही या काळात फक्त फोन धरून फिरतच राहता, असं झालं तसं झालं, आमच्या काळामध्ये आम्ही 1000 रुपयात खुश होत होतो, महिन्याची कमवत होतो आणि तुम्ही 1000 रुपये रोजी देतो म्हटलं तरी जात नाही म्हणते. का व्हिडिओ काढून राहिले म्हणते तुम्ही. असं भरपूर काय आहे आता मित्रांनो, काय सांगू आता तुम्हाला. आमचं आम्हाला माहिती आहे, त्यांचं चुपचाप ऐकून म्हणजे ऐकणं आणि दुर्लक्ष करणं हेच करायचं आहे काम. असं राहते. इथे मला वाटतं हरभरा लावणार आहे का दुसऱ्यांची भेज जागा तिथे वकरून दिसून राहिलं. हा ते वालं ते तर असं आहे मित्रांनो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मिळू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला भेटू मित्रांनो.